हा बघा, टुडेज मोटिवेशनल कोट. नॉट एव्हरीथिंग इज व्हॉट इट सीम्स. मराठीत म्हणे ना सरळ सरळ काय दिसतं तसं बर. ती चांगली चांगली पाठ झाली वाटतं तुमची, ती बरोबर आहे. लक्ष द्या, तुम्हाला सांगायची गोष्ट काय आहे. आता जर तुम्ही आपण व्ह्यू बघतो पाण्याच्या वरचं, पाण्याच्या आतलं काही माहित असतं का आपल्याला? नाही. सिंपल बघा, हे जे बघा पाण्याच्या आतमध्ये किती मोठं स्ट्रक्चर येते, वरती आपल्याला असं वाटतं सिंपल आहे. म्हणजे सरळ सरळ यांनी काय करायचं, याचं दुसरा पण एक कोट याच्यावर, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे पुस्तकाची कव्हर पाहून तुम्ही पुस्तकामध्ये काय आहे ते सांगू शकत नाही. तसं कोणालाही तुम्ही जज नाही करू शकत. दिसतं तसं नसतं, हे इथं नाही फिट बसत. पण इथं काय फिट बसतं की एखाद्याच्या दिसण्यावरून त्याला जज नाही करायचं. काय करायचं नाही, त्याला जज नाही करायचं. हा वाईट आहे, हा चांगला आहे, जोपर्यंत त्याच्याशी ऍक्च्युअल आपला कन्व्हर्सेशन होत नाही, कॉन्टॅक्ट येत नाही. ठीक आहे, समजलं? म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दिसली, चांगली दिसली म्हणजेच लगेच चांगली आहे, वाईट दिसली म्हणजेच लगेच वाईट आहे, असं ठरवायचं नाही. प्रॉब्लेम सेट मधले 5 एक्झाम्पल बाकी आपले. ठीक आहे, शांत बसा, आज होऊन जातील क्लिअर. तुमच्यासारखा स्लो झाला 2-3 दिवस झाले. कांताबाई आजूबाजूला असेल कोणी? ए गाणे बरं आठवलं तुला आहे ना, तुला शांताबाई आठवलं तुला आहे ना. बरं, इथं डान्स घेऊ आपण, लेक्चर झाले की डान्स घेऊ. बघा, लक्ष द्या. आपल्याला 2 कंडिशन पाहिजे. किती कंडिशन पाहिजे? 2. कांताबाई बॉट 1.5 म्हणजे 1.5. सरळ सरळ किती किलो? 1.5 किलो. टी म्हणजे 1.5 किलो चहा आण लागते ना? नाही. टी म्हणजे काय? पत्ती, चहा पत्ती म्हणतो आपण त्याला. 5 kg शुगर. फ्रॉम अ शॉप शी पेड ₹50 ॲज अ रिटर्न फेअर फॉर अ रिक्षा. रिक्षासाठी 50 रुपये दिले तिने. किती रुपये दिले? 50. टोटल एक्सपेन्स वॉज 700. 50 रुपये पकडून किती एक्सपेन्स झाला टोटल? 700. Then she realized that by ordering online, the goods can be bought with a free home delivery at the same price. मग तिची एक मैत्रीण होती चांगली, शांताबाई नावाची. तिनं सांगितलं, बाई फ्लिपकार्टून घे. कशाहून घे? फ्लिपकार्टून, स्वस्त पडतं. मग तिनं फ्लिपकार्टून बोलवलं पुढच्या वेळेस. काय काय बोलवलं? चहा आणि साखर. ते तिला स्वस्त पडलं. कसं पडलं स्वस्त? 2 kg टी आणि 7 किलो शुगर, म्हणजे 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखर. तिला कितीला पडला? 880. फाइंड द रेट ऑफ द शुगर अँड टी पर केजी. म्हणजे ह्या ज्या 2 कंडिशन झाल्या, याच्यावरून आपल्याला रेट काढायचा आहे. साखरेचा किती असेल आणि चहाचा किती असेल. मग आता बघा, आपल्याला माहिती आहे काय, आपण 2 कंडिशन घेतो. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन बघा, रेट ऑफ टी घेऊ पहिले. रेट ऑफ टी पर केजी. पर केजी म्हणजे प्रत्येक किलोला. RS एक्स किती? ₹X घेऊ. आणि रेट ऑफ दुसरं काय? शुगर पर केजी किती? RS वाय, ₹Y म्हणा. हा सिंबल जरी टाकला तुम्ही असं तरी चालून जाईल. ठीक आहे, दोन्हीपैकी कोणते एक टाकून द्यायचं. आता आपल्याकडे 2 कंडिशन आहे. किती कंडिशन आहे? 2. पहिल्या कंडिशन मध्ये काय बघा, आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीवरून बघा. आता 1 + 1/2. 1 + 1/2 काय होतं रे? बघा, 1 + 1/2 काय होईल? 1 + 1/2 याला असं लिहू शकतो आपण. 1/2 ला कसं लिहू शकतो? 1 + 1/2. त्याचा अर्थ तोच असतो. 2 ने 1 ला मल्टिप्लाय केला किती येईल आन्सर? 2. 2 आणि 1 टोटल किती होतील? 3. 3/2 किती होईल? 3/2. ठीक आहे. किंवा याला जर असं लिहिलं 1.2 ला 1.5. आता कोणत्या प्रकारे लिहू शकतो आपण त्याला? या 1/2 ला 0.5 लिहू शकतो. म्हणजे शेवटी किती झालंय? 1.5 म्हणजे किती याचे अर्धे? 3चे अर्धे. कितीचे अर्धे? 3. जसं करता येईल तसं करा. मॅथ मध्ये काही असं हे नसती स्टेप. काय आपल्याला काय आलं पाहिजे? आपल्याला मेन काय, याला 3/2 म्हणतात एवढं समजलं पाहिजे. किती म्हणतात? 3/2. जर मी समजा दुसरा लिहिला असा 2 + 1/2, याला किती लिहिसाल मग? 5/2. किती म्हणसाल त्याला? 5/2. म्हणजे 2 × 2 4 आणि 1 5. शिकलेले ना तुम्ही? 2 × 1 2, 2 आणि 1 3. त्याचा अर्थ हाच असतो. तुम्हाला मी वेगळं करून दाखवलं. 3/2 म्हणजे काय येईल?
3/2 कोणाला म्हटलेलं आहे टी एक्स, शुगर किती आहे 5 वाय, याची किंमत किती आहे 700 आहे का मला सांगा बरं, याची किंमत टोटल 700 आहे का, याची किंमत चहा आणि साखरची किलोची किंमत मिक्स 700 आहे का, नाही, त्या 700 रुपयामध्ये काय दिलेले 50 रुपये, 50 रुपये काय रिक्षाचं भाडं, म्हणजे या 700 रुपयामधून तुम्हाला 50 मायनस करावं लागतील, म्हणजे काय ₹50 जे काय फेअर, फेअर म्हणजे काय भाडे, फेअर स्पेलिंग चुकलं, ते फेअर मध्ये कन्फ्युज होता नेहमी, फेअर फॉर रिक्षा, ठीक आहे, हे जे 50 रुपये फेअर फॉर रिक्षा, त्याच्यामुळे 50 रुपये कमी करावं लागतील आपल्याला, तर आता आन्सर काय येईल मग आपलं बघा, 3x/2 प्लस 5y इज इक्वल टू 650, ठीक आहे, याला 2 न मल्टिप्लाय करून टाका, 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3x मल्टिप्लाइंग बाय 2 मल्टिप्लाइंग बाय 2, 2 न जर याला मल्टिप्लाय केलं तरी तुम्हाला सांगितलं मी आपण मधला जो नंबर आहे तो डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय उरलं फक्त 3x, 5 ला 2 न मल्टिप्लाय केल्यावर 10y आणि 650 ला 2 न मल्टिप्लाय केल्यावर 1300, ठीक आहे, बघा याला सिंपल ठेवा, काही घाबरायचं नाही, 65 ला 2 न मल्टिप्लाय करा किती होतील 130, एक शून्य देऊन टाका, कसंही मल्टिप्लिकेशन करू शकता, लक्षात राहू द्यायचं, फ्रॉम फर्स्ट कंडिशन ही झाली, आता फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन ऑनलाईन ऑर्डर केली दुसऱ्या वेळेस, ठीक आहे, काय केलं ऑनलाईन ऑर्डर केली तर 2 kg टी म्हणजे 2x प्लस 7y इज इक्वल टू 880, ठीक आहे, आता तुम्हाला मी नेहमी तेच सांगत आलो, या चॅप्टर मध्ये तुम्हाला 2 इक्वेशन मिळतील तर तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला कोणती मेथड यूज करायची, आता जे कोएफिशियंट सारखे नाही आहे का, नाही, आता क्रॅमर्स रूल वापरायला पण थोडंफार अवघडच जाईल तिथं 880 म्हटल्यानंतर, ठीक आहे, मग तुम्हाला काय करणं आहे, याचे कोणाचे ना कोणाचे कोएफिशियंट सारखे करणे, मग याला एका इक्वेशन न मल्टिप्लाय करा, याला एका इक्वेशन न मल्टिप्लाय करा, याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 न, याला 3 न, ठीक आहे, याला साईडला 2, काय विचारलेलं तेवढं लक्षात राहू द्या, रेट ऑफ टी अँड शुगर, बरं बघा आता काय काय चेंजेस आहे आपल्याला, बघा काही नाही, याच्यात तुम्हाला फक्त फास्ट मध्ये आन्सर कसं येईल तेवढं शोधणे आपल्याला, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय बघा 2, 3 ला आणि 2 ला सारखं बनवण्यासाठी जवळचा नंबर किती 6, म्हणून याला कितीने गुणते आपण 2 न, याला कितीने गुणते 3 न, आणि मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 अँड इक्वेशन 2/3, एका स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे, मल्टिप्लाय करायचं आपल्याला एका स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे, मल्टिप्लाय जर करायचं म्हटलं याला 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 गुणिला 3 6, अरे काय ताण नाही घ्यायचं रे, साधे साधे ते एक्स वायला सोडून द्या, 2 न गुणून राहिलो कोणी किती गुणून राहिलो 2 न, 2 गुणिला 3 6, एक्स जोडून द्या, 2 गुणिला 10 20, वाय जोडून द्या, त्याच्यानंतर 1300 गुणिला 2 13 गुणिला 2 26, 2 शून्य देऊन टाका, ठीक आहे, कळालं, हे झालं इक्वेशन नंबर 3, याला 3 न गुणायचं, 3 दुनी 6 21 आणि 880 गुणिला 3 सांगा पटकन 2540, नक्की 2640 येईल, चेक कर एकदा, ठीक आहे, दुकानदार नको बनवतो, पैसे जास्त देशील वापस, 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600, 2600 पण म्हणतात त्याला, आता 2 कोएफिशियंट तर सारखे आले, पण साइन पण कसं आहे सारखं, साइन सारखं असले काय करतो वजाबाकी, मग काय करा अप्लाय, आता मला सांगा हे कॅन्सल होणार आहे की नाही, आता आपण चॅप्टरच्या शेवटी येतो, थोडा ऍडव्हान्स बनायचं, ऍडव्हान्स कसं 6x कॅन्सल होणारच आहे, आता आपण 1 मधून हे जर मायनस केलं तर y कसं येऊन राहिला मायनस, कारण 21 मोठी संख्या आहे ना, मग आपण काय करा थोडा वेगळा विचार करा, अप्लाय इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3, म्हणजे काय इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 कन्सेप्ट अप्लाय करायचे आपल्याला, ते जर आपण काय होईल बघा
सोपं आहे आता, काही उरलं नाही. 6x प्लस 21y. इक्वेशन 4 नंबरचा अगोदर घेणार आहे आपण, बडबड न करू रे. ऐ कांताबाईचा रिश्तेदार आहे का? इकडे पाय. हा, साइन मायनस मायनस मायनस, हे झालं कॅन्सल. 21 मधून 20 गेले. वाय बघा, मुद्दाम 4 अगोदर काय घेतला तर वाय प्लस आला आपला, एक स्टेप असते आपली. हे किती येईल? 40. वायची किंमत किती आली? 40. म्हणजे सरळ सरळ एक आन्सर भेटलं तुम्हाला. रेट ऑफ शुगर काय आहे? 40 रुपये किलो. त्याच्यानंतर आता ही आपल्याकडे 4 इक्वेशन आहे, 1 2 3 आणि 4. सगळ्यात आता आपल्याला बघा वाय भेटला का नाही, आपल्याला कोण काढायचा? एक्स. एक्सचा सगळ्यात कमी कोएफिशियंट कुठे बघा, ठीक आहे. मग हे इक्वेशन घ्यायचं, पुट y is equal to 40 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जर ठेवली किंमत आपण, तर 2x प्लस 7 इंटू 40 इज इक्वल टू किती आहे? 880 880. 2x प्लस 280 बरोबर 880. 2x बरोबर तिकडे गेल्यानंतर हे जो नंबर आहे तो काय होईल? मायनस. मग x बरोबर किती होईल? 600 भागेला 2. मग x ची किंमत किती आली? 300. मग फायनल आन्सर काय लिहिसाल? हेच फायनल आन्सर लिहायचं बघा. फायनल आन्सर असंच लिहायचं. फायनल आन्सर इथं टाकायचं नाही, असं फायनल आन्सर म्हणून तुमच्या माहितीसाठी टाकत आहे मी. फायनल आन्सर काय लिहिसाल? द रेट ऑफ शुगर पर केजी इज किती आला तो? एक्स किती आहे? टी आहे, सॉरी. आणि रेट ऑफ शुगर पर केजी इज 40 रुपीज 40. 300 आलं ना? बरोबर लिहा. काय लिहिसाल फायनल आन्सर? रेट ऑफ टी पर केजी इज किती? 300 रुपये आला तो पर केजीला. आणि रेट ऑफ शुगर पर केजी इज हा किती आला? 40. ठीक आहे. तुम्हाला हा क्वेश्चन पाठवला तर कशी प्रोसिजर लिहिता येईल? ठीक आहे, बर. ठीक आहे, झाला सेव्ह. आता नेक्स्ट क्वेश्चन आज पूर्ण कंप्लीट करायचं आपल्याला, ताण नका घेऊ. सोपे क्वेश्चन आहे, तुमच्या आवडीचे. कांताबाई आहे. आता पुढे कोण येईल? अनुष्का. कोणाची बायको आहे? विराट कोहली. हा, ते बरं माहिती आहे तुम्हाला. हा, इकडे लक्ष द्या, ते बरं माहिती आहे तुम्हाला. हा. टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात बाकीच्या क्वेश्चन पेक्षा. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹10. 10 रुपयाच्या एक्स नोटा, 50 रुपयाच्या वाय नोटा. मग थोडं लिहायचं. काय लिहायचं बघा? नंबर ऑफ काय लिहिसाल? नंबर ऑफ ₹10 नोट्स किंवा 10 रुपीज नोट्स किती आहे? एक्स. आणि नंबर ऑफ, हा क्वेश्चन सर्वात सोपे आहे बघा. हे 1 2 आणि हे तिन्ही क्वेश्चन सोपे आहे. नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स किती आहे? वाय. ठीक आहे. प्रत्येक कंडिशन मध्ये त्याचे एक्स आणि वाय. त्याच्यानंतर आता आपल्याला चेक करणे काय कंडिशन म्हटलेली. पहिली कंडिशन बघा. अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज अ डिनॉमिनेशन मेन्शन अबाउ. ठीक आहे. आता अनुष्काला बघा, हे जे नंबर वापरून तिला 2500 रुपये भेटले. किती रुपये भेटले? 2500. म्हणजे 10 रुपयाच्या एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा. म्हणजे फ्रॉम फर्स्ट कंडिशन क्वेश्चन इझी असतात ते. फ्रॉम फर्स्ट कंडिशन 10 रुपयाच्या किती नोटा आहे? एक्स म्हणजे 10x प्लस 50 रुपयाच्या वाय नोटा, दोन्ही मिळून 2500 रुपये झालेले तिचे. किती रुपये झालेले? 2500. 1. ठीक आहे. याला आता कट करायचं का नाही, याच्यासाठी थोडी जागा राहू देऊ आपण.
सेकंड कंडिशनवर बघू. इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स. नंबर ऑफ नोट्स बदलल्या, इंटरचेंज केल्या. काय केल्या? इंटरचेंज. म्हणजे काय केलं? 50 रुपयाला काय म्हटलं आता? एक्स आणि 10 रुपयाला काय म्हटलं? वाय. फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, क्वेश्चन खूप मोठा असतो, सोडवायला खूप इझी जातो. फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, 50x प्लस 10y इज इक्वल टू. बर, हा नंबर किती झाला मग? अनुष्का वुड हॅव रिसिव्ह 500 लेस. 2,500 मधून 500 गेले, 2,000. किती झाले? 2,000. हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता इकडे बघा, हे 10x 10y 50y 50y असं दिसतं, तर मग डायरेक्ट सुरू नाही व्हायचं. ऍडिंग 1 and 2, सबट्रॅक्टिंग 1 and 2. आपण कोएफिशिएंट सारखा करू शकतो. या 10 ला कितीने मल्टिप्लाय करू शकतो? 5. कितीने मल्टिप्लाय करू शकतो? बघा, याच्यात आता कसं तुम्ही भरपूर मेथड वापरू शकता. जसं की याला 10 ने पहिले डिवाइड केल्यावर काय उरेल आपल्याकडे? x प्लस 5y इज इक्वल टू 250. याला तुम्ही डिवाइड करू शकता. ठीक आहे, करायचं का? होती ना डिव्हिजन. डिवाइड करू, इजी करू थोडा. डिवाइडिंग बाय 10. डिवाइडिंग बाय 10 काय होईल? x प्लस 5y इज इक्वल टू 250. ठीक आहे. हा, मग x बरोबर काय होईल? 250 मायनस 5y. तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं, सिंपल एक कोएफिशिएंट दिसला की सबस्टिट्यूशन. डोळे लावून कोणती मेथड? सबस्टिट्यूशन. इथं पण डिवाइड कितीने करणार तुम्ही? हा, डोळे लावून दिसणार नाही. डिवाइडिंग बाय 10 किती लिहितं? 5x प्लस y इज इक्वल टू 200. ठीक आहे, म्हणजे आपण एकदम इक्वेशनला शॉर्ट केलं. ठीक आहे. लक्ष द्या, काही होत नाही गरमीनं. 1 आणि 2 वरून काय होईल मग? याला आपण पुट करायचं, एक्स ला इथं पुट करायचं. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय होईल बघा. एक्स ची किंमत इथं पुट जर केली आपण तर काय होईल ते? 5 इन ब्रॅकेट एक्स ची किंमत पुट करायची आपल्याला. काय एक्स ची किंमत? 250 मायनस 5y प्लस किती आहे समोर? y इज इक्वल टू 200. पटकन गुणाकार. 5 गुणिले 250 1250. 5 गुणिले 5 25 प्लस y इज इक्वल टू 200. मग मायनस 25y आणि हे किती होईल? मायनस 24y. हे 200 1250 तिकडे गेल्यावर झाले मायनस. किती आन्सर आहे? मायनस. चुकलं का कुठं आपलं? भाग जायला पाहिजेत ना. 24 न भाग जाईल का त्याला? 24 गुणिला 24 चूक 96. खाली किती उरले? 4 आणि 5 9. नाही, थोडेफार मिस्टेक झाली वाटतं कुठेतरी. थांबा. हसू नको रे. बघा बरं कुठे मिस्टेक झाली. गरमी होऊन राहिली का? हा बघा, थोडी प्रिंटिंग मिस्टेक मुळे आपलं क्वेश्चन चुकला. हे जे बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यामुळे चुकला. नंबर ऑफ 100 रुपीज किती आहे? 100. आपण 10 घेतलं होतं. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन आता तुम्हाला क्वेश्चन तर समजला. ठीक आहे, हो द्या मिस्टेक, काही प्रॉब्लेम नाही. नंबर ऑफ आपली मिस्टेक नाही झाली, ती प्रिंटिंग मिस्टेक होती. 100x प्लस 50y बरोबर किती? 2500. ठीक आहे, आता याला 50 ने डिवाइड करा. किती डिवाइड करा? 50. डिवाइडिंग बाय 50. लक्ष द्या, फास्ट मध्ये सांगतो थोडं. डिवाइडिंग बाय 50. 50 ने जर डिवाइड केलं तर काय होईल? 100 ला 50 ने भागा 2x. 50 ला 50 ने भागितल्यावर y. याला 50 किती येईल? 50. मग y बरोबर किती येईल? 50
मायनस 2x. कोणती मेथड? सबस्टिट्यूशन. फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. बघा अशी प्रिंटिंग मिस्टेक असली ना की असा वेळ जातो आपला. फ्रॉम सेकंड कंडिशन ह्या ज्या नोट्स आहेत त्या इंटरचेंज झाला. 50x प्लस 100y बरोबर 2000. यालाही 50 ने डिवाइड करा. डिवाइडिंग बाय 50. काय येईल मग ते? x प्लस 2y इज इक्वल टू 40. किती आलं? 40. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2, y ची किंमत इथे ठेवायची आपल्याला x प्लस 2. y ची किंमत किती ठेवणार? 50 मायनस 2x. किती? आणि समोर किती उरलेले? 40. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मल्टिप्लाय केलं आपण ते होईल 100. 2 ने मल्टिप्लाय करा मायनस 4x 40. ठीक आहे. मग x आणि मायनस 4x ते 40 मायनस 100 तिकडे गेले. ठीक आहे, लक्ष द्या रे. मायनस 3x हे किती होईल? मायनस 60. x बरोबर किती होईल? 60/3. दोन्ही ठिकाणी मायनस असल्यामुळे प्लस. x ची किंमत आली 20. ठीक आहे, कळालं? x ची किंमत 20 इथं ठेवून द्या डायरेक्ट. सबस्टिट्यूशन मध्ये जे सबस्टिट्यूट केलेले तिथंच किंमत ठेवायची डायरेक्ट. पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर किंमत ठेवली तर y इज इक्वल टू काय होईल? 50 मायनस 2 गुणिला 20. y बरोबर किती होईल? 50 वजा 40. y ची किंमत आली 10. बघा प्रिंटिंग मिस्टेकमुळे प्रॉब्लेम झाला. तर फायनल आन्सर कसं लिहाल? नंबर ऑफ 100 रुपीज नोट्स इज 20. नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स इज 10. ठीक आहे, घ्या लिहून क्वेश्चन. हां बघा नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यात सिंपल आहे. द प्रेझेंट एज, सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष आणि सविता 31. मनीष एज 3 इयर्स आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचं एज जे होतं ते 4 टाइम्स होतं सविताच्या. सिंपल क्वेश्चन. असा क्वेश्चन एवढा सिंपल याच्यात कसं काय टाकला काय मी? बघा एज, आता एक एक एज घेऊ आपण. लेट एज ऑफ मनीष. बुकमध्ये मनीषा काही वगैरे दिलेला असेल मराठीमध्ये, आपल्याला जे दिलेले ते घ्या. एज कशात असतं? इयर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एज ऑफ सविता इज वाय इयर्स. ठीक आहे. एक्स आणि वाय 2. आता कंडिशन बघा. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. ठीक आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन एज ऑफ मनीष किती आहे आणि सविता, मनीष आणि सविताचं एज किती आहे? 31. दोघांच्या एजची बेरीज. ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. समजला? फर्स्ट कंडिशन सिंपल आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे? फ्रॉम सेकंड कंडिशन. अरे एकदम सिंपल क्वेश्चन आहे बरं, काही प्रॉब्लेम नाही याच्यात. मनीषाच एज 3 इयर्स आहे गो. मनीषचं 3 वर्ष अगोदरचं एज काय राहील? एक्स मायनस 3. 3 वर्ष अगोदर काय? 4 टाइम्स द एज ऑफ सविता वाज. मग याचं पण 3 वर्ष अगोदरचं एज करेल वाय मायनस 3. ठीक आहे, कळालं? आता इथून जर आपण व्हॅल्यू जर पुट केली, समजा आपण एक्सची जर व्हॅल्यू अशी पुट केली तर एक्स इज इक्वल टू 31 मायनस वाय. ठीक आहे. सबस्टिट्यूशननं सोडवायचे क्वेश्चन. का? कारण आपल्या भरपूर स्टेप असतात आणि सबस्टिट्यूशनचा एक फायदा आहे, ॲन्सर चुकतच नाही. ठीक आहे. आता एक्सची किंमत इथं ठेवायची आपल्याला. कुठं ठेवायची? इथं. याला सॉल्व करून घेऊ अगोदर. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4y मायनस 12. 4y इकडे आल्यानंतर काय होतील? मायनस. ठीक आहे. हे 3 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस. म्हणजे काय आलं? एक्स मायनस 4y इज इक्वल टू किती? मायनस 9. ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 2. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 होतं. एक्सला सबस्टिट्यूट केलं आपण 31 मायनस वाय. ठीक आहे. आता
याला सॉल्व केला आपण x-3 आणि 4y -12 झाले ते -12 3 म्हणजे -9 आणि x -4y. आता फ्रॉम 1 and 2 सबस्टिट्यूशन कसं वापरायचं, एक्सची किंमत इथं ठेवायची आणि वायची किंमत काढायची. ठीक आहे, चला काढा. ठीक आहे, बघा परत सांगतो एकदा, कन्फ्युजन दूर करा. कन्फ्युजन वगैरे काही नाहीच आहे. दोघांचं वय घेतलं आपण, एकाचं एक्स पकडलं, दुसऱ्याचं वाय पकडलं, तर दोघांच्या एजची बेरीज 31 आहे. किती आहे? 31. सरळ सरळ मग x + y = 31. एकाला रिप्लेस केलं आपण, वाय तिकडे गेल्यावर काय झालं? मायनस. दुसरी कंडिशन अशी दिली होती त्यांनी की 3 वर्ष अगोदर कोणाचं एज? मनीषचं 4 पट होतं. किती पट? 4 टाइम्स म्हणजे 4 पट. तुम्हाला सांगितलं मी एज झालं की एज = टाकून द्यायचं. कोणाच्या? सविताच्या. मग सविताचं एज पण 3 वर्षांना कमी करावं लागेल, y -3. ठीक आहे, आता सबस्टिट्यूशन वापरते आपण फ्रॉम 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय होईल बघा. मग आता एक्सची किंमत जी आहे ना, ही इथं ठेवायची आपल्याला. 31 - y इथं ठेवलेली आहे. -4y ॲज इट इज. समोर किती आहे? -9. -y -4y या साईडला उरलेले. -9 31 तिकडे गेल्यानंतर झाले मायनस. या दोघांची ॲडिशन होईल, -5y होतील ते. मायनस मायनस इकडे पण ॲडिशन होईल, -40. मायनस मायनस प्लस होत नसते ॲडिशनमध्ये, लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे, आता -5y बरोबर किती येतील? +5y बरोबर 40. 5y बरोबर 40. तर y बरोबर किती आलं? 8. वायची किंमत किती आली? 8. ठीक आहे, ते बंद कर रे एकदा पडदा. वायची किंमत किती आलेली? 8. वायची किंमत जी 8 आलेली आहे ती याच्यात ठेवून द्या. काय होईल मग? पुट y = 8 इन इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली किंमत तर काय येईल? x = 31 - 8. x ची किंमत आली 23. आता फायनल आन्सर तुम्ही लिहू शकता. एज ऑफ मनीष इज x म्हणजे 23 इयर्स. एज ऑफ सविता इज y म्हणजेच किती? 8 इयर्स. ठीक आहे, लिहून घ्या.